नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमच्या ज्या काही कॉमेंट्स असतील त्या कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर टाका, तुमची मतं जे काय आहे ती, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आज एक तर मुख्य म्हणजे एकादशी आहे आणि दुसरं म्हणजे आज अनेक ठिकाणी सौर यज्ञ करतात। सौर यज्ञ म्हणजे सूर्याची उपासना करण्यासाठी जो आपण दत्त यज्ञ वगैरे असे करतो, तसं सौर म्हणजे सूर्याचा यज्ञ करतात अनेक ठिकाणी। तो यज्ञ करतात त्याचं काय थोडक्यात सांगते मी। ज्या ठिकाणी यज्ञ करतात तो 2 दिवस यज्ञ असतो। आज मुख्य म्हणजे सूर्याची उपासना, सूर्याचे ते ग्रंथ आहेत ते वाचन करणं आणि त्याची षोडशोपचारे पूजा करून प्रत्येकाने म्हणजे जे त्या घरातले लोक आहेत त्या प्रत्येकाने म्हणजे सगळ्या जेवण 12 निरांजनं लावायची। ती कशी? तर एक निरांजन लावलं की एक सूर्यनमस्कार करायचा, सर्वसाधारणपणे पूर्वेकडे तोंड करून। त्याच्यानंतर दुसरं निरांजन लावलं की दुसरा सूर्यनमस्कार घालायचा। असे 12 नमस्कार घालायचे। आज हे नमस्कार आणि सूर्याला तुपाचा दिवा लावणं हे सगळ्यात आज महत्त्वाचं आहे। अजून 2 दिवस याचे असतात, पण आजचा दिवस हा सगळ्यात महत्त्वाचा असतो। त्याला सूर्ययज्ञ असं म्हणतात आणि तो अनेक जणांकडे केला जातो। आमच्या घरीसुद्धा गावाला गोळपेला हा केला गेला आहे आणि चालू आहे तिथे असा हा सूर्ययज्ञ। त्याच्यानंतर आज एकादशी आहे। गेल्या एकादशीला आपण पाहिलं होतं की गेल्या एकादशीच्या निमित्ताने मी 18 गीतेच्या अध्यायाचे 18 श्लोकामध्ये गीता सांगितली होती आणि आपण त्याचा व्हिडिओ केलेला होता। तो कदाचित तुम्ही पाहिला असेलच, नसेल तर तोही पहा। आता आजचं विशेष आहे आणि ते म्हणजे एकादशी तर आहे, पण एकादशीबरोबर अजूनही मी 2 राजाच्या गोष्टी सांगणार आहे। आता आपण जसे शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी या सगळ्याची ती म्हातारी या सगळ्यांचं जर पाहिलं तसा राजे लोकांनी सुद्धा आपल्या देशासाठी आपल्या लोकांसाठी काय काय केलेलं आहे आणि कसं केलं आहे ते गमतीदार मी 2 गोष्टी आज सांगणार आहे आणि उद्या त्याच्या पुढच्या रामाची वंशावळी सांगणार आहे, पण पुढच्या आठवड्यामध्ये। आता द्वारकेमध्ये द्वारका खूप मोठी आहे, तिथे असाच एक राजा होता। तो अगदी विष्णू भक्त, विष्णू आणि कृष्ण एकच, विष्णू भक्त होता। तर त्याला असं सारखं वाटायचं की आपण विष्णूचं म्हणजे श्रीकृष्णाचं मंदिर बांधावं। राजा श्रीमंत होता आणि एक दिवस त्याने सभा बोलावली आणि सगळ्या लोकांना विचारलं, म्हणजे जे काम करणारे होते, मदत करणारे होते, त्यांना विचारलं की असं माझ्या मनात आहे। सगळ्यांनी लगेच अगदी होकार करून हात वर केले, टाळ्या वाजवल्या, आम्हाला आनंद होईल, आपण करूया। आणि त्यांनी ते मंदिर बांधायला सुरुवात केली। सुवर्ण मंदिरं, मूर्ती सुवर्णाची आहे तिथे। तुम्ही जर कधी गेलात तर ते पहा मंदिर, अतिशय सुंदर सुबक प्रशस्त असं ते मंदिर आहे। त्या राजाने मंदिर बांधलं आणि जवळजवळ किती दिवस तरी मंदिर बांधायला लागले। बांधून झाल्यानंतर तो राजा रोज ज्या वेळेला कारभार बघायला जात असे, ज्या ठिकाणी त्याचं ऑफिस होतं, म्हणजे काय म्हणायचं त्याला, लोकसभा राज्यसभा असं नाही म्हणायचं, तिथे त्याचा कारभार पाडण्याचं स्थान होतं, तिथे तो जायच्या आधी पहिल्यांदा मंदिरामध्ये यायचा। तो मंदिरामध्ये ज्या वेळेला यायचा त्यावेळेला सगळा लवाजमा त्याच्याबरोबर, त्याचे सैन्य वगैरे अमुक तमुक, त्यांच्याबरोबर 2 राजाचे कोण असायचे भक्त, राजाचे भक्त, ते देवाची उपासना करायचे। 2 होते। राजा मंदिरामध्ये समोर देवीच्या म्हणजे देवी होती रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण, विष्णू, लक्ष्मी अशी सगळ्या देवांची त्यांनी मंदिरं म्हणजे मूर्ती तयार केलेल्या असतात। प्रत्यक्ष मोठे सगळ्यामध्ये म्हणजे भगवान विष्णू, त्यांच्यासमोर उभं राहून तो राजा जवळजवळ 15 ते 20 मिनटं त्या मूर्तीकडे बघून प्रार्थना करायचा मनोभावे। अतिशय त्याचा देवावरती विश्वास होता आणि तो विष्णू भक्तच होता। सतत त्याच्या नामस्मरण तोंडामध्ये असायचं, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, मनातल्या मनात
कधी कधी ओढ पण आला ते नाहीत, पण असं त्याचं सारखं नामस्मरण असायचं, इतका तो विष्णू भक्त म्हणजे कृष्ण भक्त होता. आता तो रोज देवळात जायचा आणि असं भगवान डोळे मिटून हे सगळं राम आणि हा आपला राजा त्या रामाची विष्णूची सगळ्यांची सेवा करायचा, पूजा करायची, प्रार्थना करायचा. त्याच्याबरोबर दोन म्हणजे सेवक नव्हते पण राजाचे भक्त किंवा राजाला मानणारे असे दोन लोक होते. ते राजा त्या मूर्तीच्या समोर मंदिराच्या बाहेर, मूर्ती आत गाभाऱ्यात कुणी जायचं नाही, बाहेर प्रशस्त हे होतं मंदिराच्या बाहेर आणि त्या तिथे उभे राहायचे लोक, तबला पेटी सगळं साहित्य होतं तिथे. राजा नामस्मरण करायचा, गीतं म्हणायचा, श्लोक म्हणायचा, त्यावेळेला तबला पेटी वाजवली जायची आणि साद्र संगीत त्या कृष्णाची भक्ती राजा करायचा. दोन लोक दोन बाजूला उभे असायचे. एक जो म्हणजे तो भक्त होता असं म्हणत की तो राजाचे भक्त होते दोघे, पण त्याच्यात फरक काय होता, एक होता भक्त तो राजाचा भक्त, दुसराही राजाचाच भक्त होता पण अंतःकरणापासून थोडा वेगळा होता. ते पुढे आपण बघू. अशी रोज ते प्रार्थना करायचे त्याच्याबरोबर आणि राजा आला रे आला की ते पटकन उठायचे आणि राजाच्या दोन्ही बाजूला उभे राहायचे. कार्यक्रमाला सुरुवात. राजा निघाला की सगळे हत्ती घोडे वगैरे सगळं त्याचं गाड्या घोड्या सगळे याचे, राजा याच्यात रथात बसायचा आणि मंदिरामधून आपल्या राजस्थानामध्ये राजसभेमध्ये जायचा. हे मग दोघेजणं देवळातच बसून राहायचे. असे अनेक वर्ष हा कार्यक्रम चाललेला होता. अनेक वर्ष ते दोघंजणं आणि राजाला असं वाटलं की दोघेजणं आहेत पुण्यवान, करतात माझ्यासारखी सेवा, नामस्मरण आहे, तरीसुद्धा पुढे काय होतं ते ऐका. बरेच दिवस झाल्यानंतर राजाने आपल्या एका सेवकाला सांगितलं. काय सांगितलं, माझ्या डाव्या बाजूचा जो सेवक आहे तो माझं सतत नामस्मरण करतो, राजाचं चांगलं दे, राजाचं अमुक दे, राजाला हे मिळू दे, ते मिळू दे. तो कधी विष्णूचं नाव नाही घ्यायचा, तो माझं नामस्मरण घ्यायचा. म्हणजे मला हे उदे ते उदे, राजाची स्तुती असं सगळं करायचा. राजाला बरं वाटायचं. आणि उजव्या बाजूला जो होता सेवक तो सतत ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीकृष्ण हरी श्रीकृष्ण हरी सतत जितका वेळ दररोज राजा उभा असायचा तितक्या वेळामध्ये हे दोघेजणं अशी स्तुती करायचे, एक राजाची आणि एक देवाची. आता राजाने ते आपल्या सेवकाला असं सांगितलं की तू एक काम कर. काय काम कर, जो आपल्या राजधानीच्या मुदपाकखान्यामध्ये सेवक आहे, स्वयंपाकी आहे, त्याला सांगायचं एक सोन्याची काय घे, परात घे, खोल परात घे, खोलचं भांडं घे, त्याच्यामध्ये खीर तयार कर, भरपूर गोरपर्यंत अशी खीर तयार कर आणि त्या खिरीमध्ये सोन्याच्या काय टाक, सोन्याच्या सगळ्या प्रकारच्या दागिने असं सगळं त्या सोन्याच्या ह्याच्यामध्ये त्या परातीत टाक आणि मी सांगेन त्या दिवशी ती परात घेऊन मंदिरामध्ये यायचं. आता मंदिरामध्ये कधी यायचं, त्याच्यासाठी काय काय तयारी करायची, ह्या स्वयंपाकीचे सगळे होते त्यांना सांगितलं. आणि मग एक दिवस राजाने सांगितलं उद्या तुम्ही परात घेऊन तिथे या, खोल भांडं परात घेऊन या. आणि ते घेऊन आल्यानंतर तो राजाच्या समोर नाही पण एका बाजूला उभा राहिला, ते हातात भांडं घेऊन. आणि राजा कोणाला द्या असं सांगतोय त्याची वाट पाहत होता. तो सेवक होता, तो सांगेल त्याप्रमाणे वागायचं. झालं. राजाने सांगितलं की ह्याला म्हणजे डाव्या हाताला जो राजाची भक्ती करीत होता, राजाचं नामस्मरण करत होता, त्याला सांगितलं हे भांडं त्याला दे. खिरीने तंतोतंत भरलेलं भांडं होतं. खाली मात्र हिरे माणके मोती पाचू नाणी सोन्याची सगळं टाकलेलं होतं.
राजाने सांगितलं होतं तेवढं. त्याने जो भांडं घेऊन आला होता त्याने राजाच्या डाव्या हाताच्या माणसाला ते भांडं दिलं. खूप खीर होती, त्याला भयंकर भूक लागलेली होती. राजा राजगृह म्हणजे राजधानीत आपल्या राजगृहामध्ये गेल्यानंतर त्याने काय केलं होतं, ते भांडं घेतलं आणि हावरटासारखी सगळी खीर खाल्ली. तो जो राजाच्या उजव्या बाजूला माणूस उभा होता म्हणजे त्याचा सेवक किंवा त्याचा भक्त, तो बघत होता पण त्याने मागितलं नाही. शेवटी त्याला दयाली आणि म्हणाला, हे घे थोडं उरलं आहे ना, ते तू खा आणि भांडं उद्या घासून घेऊन ये. उद्या भांडं हे घासून घेऊन ये असं त्याला सांगितलं. असं सांगितल्यानंतर तो म्हणाला की तुझं पोट भरलं असेल तर मला दे, नाहीतर देऊ नको. तो म्हणाला माझं पोट भरलं आहे, तू सुद्धा माझ्याकडे सारखं बघतोय, तुला सुद्धा भूक लागली असेल म्हणून हे भांडं घे आणि याच्यात काय तळाला थोडीशी खीर राहिलेली आहे ती खा आणि त्या भांडं धुवून पुसून घेऊन ये. बरं म्हणाला. वरवरची खीर खाल्ली आणि तो घरी गेला. घरी गेल्यानंतर सगळी चाटून पुसून खीर खातोय, तो खिरीच्या तळाशी काय असेल सांगा बरं. त्या खिरीच्या तळाशी सोन्याची, हिऱ्याची, माणक्याची, सगळ्या प्रकारची नाणी बिणी असं संपूर्ण भरलेलं ते भांडं होतं खालपर्यंत. वर खीर संपली, आता खाली थरच्या थर. म्हणजे हा काय प्रकार आहे. आणि तो बघतोय खीर तर एवढीशीच आहे, खीर संपली. मग हे भांडं घेऊन तो राजाकडे गेला. राजा आधी स्वयंपाकाकडे गेला. तो म्हणाला, हे काय ते मला माहिती नाही, तू राजाला विचारायचं. त्याने सांगितले तसं मी केलं, त्याच्यात माझा काही भाग नाही. तू राजाकडे जा, राजे महाराज सांगतील ते तू काय ते कर, त्यांना देऊन टाक. तो हे घेऊन भांडं ते घेऊन राजदरबारी गेला. राजदरबारी गेल्यानंतर राजा म्हणाला, तूच खरा विष्णू भक्त आहेस म्हणून हे तुला सगळं मिळालं आहे. कारण जर त्याच्या डाव्या बाजूला उभा होता तो राजाची सेवा करीत होता, राजाचं नामस्मरण, आणि हा जो होता तो आज अनेक वर्ष भगवान श्रीकृष्णाची म्हणजे विष्णूची नामस्मरणाने सेवा करीत होता. तो त्याला प्रसन्न झाला होता म्हणून त्याला हे सगळं मिळालं होतं. नकळतं, कोणी राजाने सांगितलं नव्हतं, त्याने नव्हतं आणि ह्याने नव्हतं, ह्या तिघांपैकी कुणी सांगितलं, ही परमेश्वराची कृपा. म्हणून आपण ज्या वेळेला देवाची सेवा करतो, मनोभावे केली, अंतःकरणापासून केली, कोणीतरी बघताय, कोणीतरी आपल्याला छान छान म्हणताय, नाही, नामस्मरण अंतःकरणापासून करा तरच आपल्याला देव पावत. हे सांगण्याचं तात्पर्य काय, तर राजाने मुद्दामे घडवून आणलं होतं. त्याला सांगितलं हे सगळं तू घेऊन जा, तुझं आहे सगळं, सोनं नाणं हिरे माणके मोती पाचू सगळं काही तुझं आहे. कारण तू परमेश्वराची अंतःकरणापासून सेवा करीत होतास, कोणती अपेक्षा न ठेवता तू हे सगळं घेऊन आलास. असं नाही म्हणाल त्याला सगळं मला मिळालं आहे, आता कशाला राजाकडे नेऊन द्यायचं, असा तू विचारही केलास नाही. इतका तू देवभक्त प्रामाणिक आहेस, हे सगळं नाही आणि सुखाने संसार कर, असा राजाने त्याला आशीर्वाद दिला. आता दुसऱ्या दिवशी देवळामध्ये सगळीकडे हे झालं. त्याला मग म्हणाला तो आता ज्याने स्वयंपाक आणला होता हे सगळं खीरबीर करून, त्याने त्याला विचारलं, अरे कालचं भांडं कुठं आहे. तर म्हणे भांडं मी त्याला दिलं, तो राजाच्या उजव्या बाजूला उभा असतो त्याला दिलं. मग त्याला विचारतो भांडं कुठं आहे. तर म्हणे मी राजाकडे नेऊन दिलं, राजासाहेबांना मी दाखवलं. मग त्यात तुला काही मिळालं नाही, त्यात काही नव्हतं का हो. मिळालं. काय मिळालं ते मी राजांना दाखवलं. राजे महाराज म्हणाले हे तू घेऊन जा आणि तुझ्यासाठीच हे आहे, मला यातलं काही नको, त्यामुळे मी माझ्या घरी ठेवलं. ठीक आहे, तुझ्या घरी राजाने सांगून ठेवलं आहेस ना, म्हणजे तुला ते मिळालेलं आहे. आणि याच्यावरून आपण काय सिद्ध करायचं झालं, काय समजायचं की जो देवाची अंतःकरणापासून मनापासून देखले देवा दंडवत म्हणतो ना आपण, देखले देवा दंडवत,
म्हणजे आपलं घातलाय नमस्कार, दंडवत म्हणजे नमस्कार, देखले देवा, देवा बघितलं घाला नमस्कार। अंतःकरणापासून जो भगवंताची सेवा करतो त्याला देव त्वरित पावन होतो, हे उदाहरण या राजाने दाखवून दिलं। आणि अशी आपल्या याच्यामध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत पुराणामधून, ऋषीमुनींच्या याच्यामधून कितीतरी अशी पुराणं आहेत, ऋषीमुनींनी सुद्धा केलेली आहेत, आपल्या सगळ्या पुराणामधून आहेत, ऋचांमधून आहेत, यज्ञांमधून आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्याच्यामध्ये सुद्धा अशी अनेक उदाहरणं आहेत की जो परमेश्वराची अंतःकरणापासून मनापासून कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा आशा न ठेवता, अपेक्षा न ठेवता जो सेवा करतो त्याला परमेश्वर सगळं काही देतो। आणि अशा पद्धतीने हे राजाने काय सांगितलं की त्यांनी दाखवलं करून की दोघे होते, रोज सेवा करायचे मनापासून, अंतःकरणापासून, पण शेवटी खरा खरा भक्त कोण होता? आणि तेव्हापासून त्या देवळामध्ये सगळेजण परमेश्वराची अंतःकरणापासून सेवा करू लागले। यात इतकं म्हणजे की सेवा म्हणजे काय, सेवा धर्म, तर हा सेवा धर्म आहे। नाही तर आपलं ओम नमः शिवाय, इकडे काय बापरा वा छान आला हो, आमटी चांगली दिसते वासाची, वा वा, काय खीर चाले का, वा छान येतोय, ओम नमः शिवाय, असा देव प्रसन्न होत नाही। अंतःकरणापासून, मनापासून जर आपण भगवंताची सेवा केली तर नक्कीच आपल्याला भगवंत प्रसन्न होतो आणि आपल्याला उपयोगाला पडतो। हा एक राजाने केलेला प्रयोग। आणि तेव्हापासून त्या मंदिरामध्ये एक तर राजाच्या बाजूला उभं राहायचं कोणी नाही, सेवा करायची असेल तर त्या चौकोनात जे बांधलेले होते तिथे बसून सेवा करायची, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवताना, राजाचा उदो उदो न करताना भगवंताचं नामस्मरण करा, करा करा नामस्मरण, होईल देव प्रसन्न। नामस्मरण केलं तर देव प्रसन्न होईल, सांगायची गरज नाही, हे त्यांनी दाखवून दिलं। कारण मुळातच राजा इतका पुण्यवान आणि भाग्यवान होता, तो भगवंताची कितीतरी सेवा करीत होता। एवढं त्यांनी सुवर्ण मंदिर बांधलं, म्हणजे कल्पना करा की सगळं देवाला त्यांनी देऊन टाकलं होतं, तरी तो राजा होता। असे राजे कितीतरी किती प्रकारचे होऊन गेलेत। आता असंच एक दिवस, आता छोट्याशा कुटुंबामध्ये आपण जाऊया, अगदी छोटंसं कुटुंब, 2-3 मुलं, नवरा बायको। तो नवरा काही एक कामं करायचा नाही आणि बायको मात्र विचारी की मरी मर, त्या मुलांना बाळांना सगळ्यांना खायला प्यायला घालायचं, भांडी कुंडी करायची, कपडे लोकांचे धुवायचे, झाडलोट सगळ्यांची करायची आणि मिळेल त्या पैशामध्ये त्या पोरांना जेवायला घालायचं। ती रोज नवऱ्याला सांगायची काहीतरी काम करा हो, काहीतरी काम करा हो, अहो या मुलांचं कसं व्हायचं, त्यांना शाळेत जायचं आहे, शिक्षण व्हायचं आहे, सगळं व्हायचं आहे। नाही, तो ऐकायचाच नाही, नुसता बसून राहायचा, नुसता बसून। आणि बाजूला जे अशी घरं बाजूबाजूला असतात ना, ती बाजूला असणारी लोक सगळी कामं करायची। हा पण कुंभार होता आणि बाजूला राहणारा पण कुंभारच होता। आणि या कुंभार काय करायचा, तो मडकी बनवायचा, मोठमोठाली रांजणं, आणि राजाला मोठं रांजण नेऊन द्यायचं होतं त्याला एकदा। कशासाठी, तर त्याची जशी ती खजिना असतो ना, तसा मोठा खजिना त्याच्यात सगळं राहील असं त्याला वाटायचं, एवढा मोठा त्यांनी हा रांजण तयार करायचं ठरवलं। आणि रोज तो बिचारा माती आणायला द्यायचा, खूप लांब डोंगराच्या पायथ्याशी माती खणायला द्यायचा। पण हा माणूस काही नाही, नुसता जेवण सकाळी उठला, तोंड धुतलं की बसा, चहा नाश्ता, आरामात बसून राहायचा। एक दिवस त्यांच्याकडे एक साधू महाराज, म्हणजे आपल्याकडे भिक्षा मागायला येतात ना, तसा एक कवड्या बिवड्या घातलेला गळ्यामध्ये असा एक साधू महाराज आला। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। माई भिक्षा दे ग। माई येतात बाहेर, काय देऊ म्हणे भिक्षा, हा आमचा भिक्षेकर इथे नुसता बसून राहिलाय, घरात अन्नाचा कळ नाही,
पोरं 2-2 आहे, त्यांना खायला प्यायला मी काय घालू, माझा जीव असा तडफडतो, मी काय भिक्षा देऊ, तरी थांबा, तुम्ही रीतीहाती जाऊ नका. कारण रीतीहाती जायची पद्धतच माझ्या आईवडिलांनी शिकवलेली नाही आहे. जे काय ते थोडंसं देते ते घ्या आणि समाधान माना. पण माझ्या घरात आत्ता काही नाही आहे. मुलांनासुद्धा खायला द्यायला काही नाही आत्ता. आणि तिच्या डोळ्यातनं पाणी येतं. हे त्याने बघितल्याबरोबर तो तिथल्या बसलेल्या माणसाला काय सांगतो, तो तिचा नवरा होता. आजपासून हा जो बाजूला कुंभार आहे तो माती आणायला जातो. तुला छोटंसं काम सांगतो, आळशी आहेस ना, छोटंसं काम सांगतो. दररोज तो 5 वाजता जातो माती आणायला. तो उठल्याबरोबर, तो कुंभार उठल्याबरोबर तू त्याचं तोंड बघायचं आणि म्हणायचं, बघितलं रे बघितलं. तोंड बघायचं, मग तू झोप, काही कर काही कर. आणि असं सांगून तो साधू निघून गेला. बायको म्हणते, काय काम दिलं रे बाबा, हे काम का, फक्त त्याचं तोंड बघायचं. तरी म्हणाली, तिची तशी श्रद्धा होती, म्हणाली असेल काहीतरी ह्याच्यात, त्यांच्या पुण्याचं काहीतरी फळ असेल. असे 2 महिने झाले, 3 महिने झाले. पण एक होतो, त्याला जर सांगितलं होतं, तो फक्त सूळ भरायचा, पाणीसुद्धा प्यायचा नाही, चहा बाजूला ठेवायला. आणि तो रोज, त्याची मुलं होती ना कुंभाराची, ती तो बाहेर झोपवायचा खाटेवरती आणि नवरा बायको दोघं माती आणायला जायची. कारण मुलांना घरात कसं ठेवणार ना, कडी घालून कुलूप घालून, म्हणून बाहेर ठेवायची. आणि शेजाऱ्यांना सांगायची, इथे आम्ही ठेवलं तर आम्ही जातो. भरपूर माती आणायची होती, त्यांना मोठं रांजण बनवायचं होतं, त्यामुळे काम खूप होतं. ती रोज जायची माती आणायला. ती माती आणायला जायचे, रोज यायचे, रोज तो तोंड बघायचा. असे बरेच दिवस गेले. आणि एक दिवस काय वाटलं त्याला कोणाला माहिती, तो लवकर उठला आणि चालत ते निघून गेलेले असताना हा त्याच्या पाठून चाललाय. कारण अजून आज त्याला तोंड दिसलं नव्हतं, कारण ते अति लवकर गेले होते, त्यामुळे त्याला कष्ट झाले होते. काही चहा पाणी मिळाला नव्हतं प्यायला, त्यामुळे आधी कटकट करून तो निघाला होता की कशाला एवढे लवकर गेले, मला भूक लागली, अमुक झालाय तमुक झालाय. चालतोय किती लांब त्याने डोंगर पोखराला सुरुवात केली होती. कष्टकरी नवरा बायको होती बिचारी, ती जिद्दीची होती. चालतोय अर्ध्या वाटेत गेला. चालतोय उजाडलो. सूर्य हळूहळू वर यायला लागलेला आहे, तांबूस रंगाचा असा, पिवळे तांबूस ऊन कोवळे, पसरेचं ओफेरं तसं पसरत होतं हळूहळू. आणि ते बिचारे कामं करतायत. आणि हा त्या कुंभाराचं तोंड दिसतंय का, ते म्हणजे इथूनच दिसलं तर लगेच मागे फिरायचं. एवढे कष्ट कोण घेत आहे पुढे जायचं. बरोबर, काय करायचं आता, तोंड बघितल्याशिवाय आपण तर होय म्हटलंय ना त्यानं, ते कोण साधू महाराज आले ते त्यांना उगाच होय म्हटलं असं पण म्हणतोय तो. आणि गेला तिथपर्यंत, हळूहळू चाललाय. आणि मग तिथपर्यंत गेल्यानंतर त्याच क्षणी तो जवळजवळ 50 ते 60 पावलं, 100 पावलं मागे होता. आणि ते खणतायत दोघं जण नवरा बायको. आणि ते खणत असताना त्या पिकावाला काहीतरी लागलं आणि टॅनकीने आवाज आला. आणि हा त्याला ऐकू गेला आवाज. आणि तो म्हणतो, ऐकलं रे, बघितलं. असा तो आळशी माणूस. आता त्याला काय म्हणायचं होतं, बघितलं, तुझं तोंड बघितलं, आता मी चाललोय. त्याला यातलं काही गंधच नव्हता. आवाज नाही ऐकला आणि टणकन आवाजही त्याला गेला नाही, ज्याना टणकन आवाज आला. आणि म्हणून तो कुंभार त्याला सांगते, इकडे ये. नाही, बघितलं मी जातो. बघितलं जातो मी, बघितलं एकदा, तुझं तोंड बघितलं, आता मी जातो. अरे ही इकडे ये. तो सांगतोय, नाही मी जातो, इकडे ये. जोराने ओरडला, लगेच ये. त्याला काय वाटलं होतं, हा जो आवाज आला तो रांजणाचा आवाज होता. पूर्वीच्या काळी लोक
सोनं नाणं पैसा अडका असा भिंतीमध्ये किंवा जमिनीमध्ये पुरून ठेवत असत। आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी मला आठवलं लहानपणी आमची अक्का म्हणजे माझी मावशी आणि माझी आई दोघीजणी पैसे ठेवायचे। ते कुठे माहिती आहे, एक एवढंसं मातीचं भांडं होतं, म्हणजे आपण छोटे हंडे म्हणतो ना तसं, आणि त्याला एक झाकण, आणि त्या भिंतीला एक मोठा भोसका केलेला होता, त्याच्यात ते मडकं टाकायचे त्याला झाकण आणि ते बंद करून गिलावा लावून टाकायचा। असे भिंतीमधून तेव्हा फरशा बिरशा काही नव्हत्या, किंवा अशी माती खणून त्याच्यात मडक्यामध्ये सोनं नाणं टाकायचं म्हणजे एकाच घरात म्हणजे अनेक घरामध्ये सोनं नाणं पैसा अडका ठेवायची हीच रीत होती। असं लोक तिथे करीत असत। तर आता हे तर काय होतं, कुणाचं तरी कधीतरी घर असेल काय असेल, किंवा कोणीतरी मुद्दाम तिथे नेऊन ठेवलं असेल कुणाला मिळू नये म्हणून, कोणालाच काही माहीत नाही, पण आवाज मात्र आला आणि तो त्याने ऐकला म्हणून ते त्याला बोलावत आहेत, नाही तर हा काय करी, त्यांना वाटलं याला आवाज आला आहे म्हणून तो ऐकलं रे ऐकलं, बघितलं रे बघितलं, म्हणजे तुझा आवाज ऐकला बोलते ते आणि तुला पाहिलं। तो म्हणतो अरे इकडे ये, तो म्हणतो नको मी जातो। आता ह्याने जातो म्हटल्यावर ह्याला वाटलं हा मध्ये पोलीस स्टेशनला चालला, काय सांगायला ह्याला काहीतरी खंडाना तिथे सापडला आहे। कशी विचारसरणी एकमेकाची असते ती वैशिष्ट्यपूर्ण आहे। आणि झालं तो तिथपर्यंत गेला आणि तो म्हणतो थांब जरा ये इकडे, आपल्याला हे काय मिळालं आहे ना ते आपण वाटून घेऊया। अरे काय वाटून घेऊया, माती, अरे ये रे इकडे। तेवढं रांजण मोठंच्या मोठं, त्या रांजणामध्ये सोन्याची सगळी नाणी घरी येतात, मोजून वाटून घेतात, आणि मग त्याला कळतं की आपल्याला जे त्याने सांगितलं होतं की रोज एक काम करा, जे करा, म्हणून तुम्हाला पण मी लहान मुलांना पण सांगा की एक काम करा पण ते नित्य नेमाने करा। ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही। नाही तर आज बघितलं मर्दी आता उद्या जाऊ दे नंतर पुन्हा करू कधीतरी, असं नाही। जे काय कराल ते नित्य नेमाने करा, प्रेमाने करा, आठवणीने करा आणि वेळेवर करा। नित्य नेमाने वेळेवर कोणते का एक ठरवा, आजपासून मी काय करणार आहे, सूर्याला अर्घ्य देणार आहे, रोज नित्यनेमाने सूर्याला अर्घ्य देणार आहे। सूर्याला अर्घ्य द्यायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ओम ओ भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भार्गवो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। 12 वेळा सूर्यमंत्र म्हणायचा आणि असं पाणी त्याला द्यायचं सूर्याला, रोज 12 वेळा, असं रोज। पण आम्हाला नियमच करणं का म्हणता कसं येणार, इतका वेळ घालवणार कोण, आम्ही टी व्ही बघणार, गाणी गाणार, नाचणार, नाच करणार, डान्स करणार, हे सूर्याला कोण देणार आहे। पण एखादी जरी गोष्ट तुम्ही नित्यनेमाने करायची, कायमस्वरूपी ठरवली तर त्याचा आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहत नाही, हे सांगण्यासाठी ही गोष्ट त्या साधूने त्या माणसाला सांगितली होती। आणि ती आज तुम्हाला मी सगळ्यांना का सांगते, तर आपण सुद्धा जर असं ठरवलं की नाही आजपासून मी हे करणार म्हणजे करणार, वेळेवर करणार, आणि नुसतं करणार नव्हे, नाहीतर सकाळी उठल्यावर संध्याकाळी आठवण झाली म्हणून अरे मला ते करायचं आहे म्हणून केलं नाही, काही उपयोग होणार नाही।